हे बघा मित्रांनो, गाड्या बघा, हा या लाईन हा बघा, उडासा में भगाता हूँ मेरी बाइक को. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग सगळे, कसे आहात? आय होप तुम्ही चांगलेच असाल आणि असेच राहा आयुष्यभर. हा आता तुम्ही विचार करायला भाई, हा आता मध्येच कुठे तडमडला, ह्याचे ब्लॉग आता कुठे यायला लागले. बट प्रॉब्लेम असं झालेला, आपला GoPro आहे ना, तो थोडासा प्रॉब्लेम करतो आहे. ते रिपेअरिंग फाईल काहीतरी येत आहे. मी त्याला खूप बघितलं, खूप वेळा फॉर्मॅट केला, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्या, बट काही होत नाही आहे. बट ठीक आहे, रायडर आहे, आपली बिरादरी, आपल्याच बिरादरीमधला आहे तो. हॅपी जर्नी आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा आहे. सो आज शेवटी देश आपलं स्वातंत्र्य झालं आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण राईड करणार आहोत, इंडिपेंडन्स डे राईड. स्पॉन्सर आहे आपल्याला. स्पॉन्सर म्हणजे असं नाही, काय नाही की त्यांनी आपल्याला पैसे दिले नाही, सगळे दिले. नो, आपला एक ग्रुप आहे FTRC म्हणून, त्या ग्रुपला आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं. असं खूप सारे 3-4 ग्रुप होते, पण आपला ग्रुप पण तिकडे चाललं आहे. सो बघू, फर्स्ट टाईम म्हणजे असं कोणतरी स्पॉन्सर राईडला आपण जातो आहे. आणि ग्रुपमधला व्हिडिओ आय थिंक तुम्ही नसेल बघितला असेल, आय डोंट नो. बघितलं पहिला जो आपण पेरूची वाडी जो गेलेलो, ती फर्स्ट राईड होती म्हणजे त्यांच्याबरोबर. त्यानंतर खूप साऱ्या राईड झाल्यात, खूप साऱ्या म्हणजे काय 2-3च राईड झाले असतील. बट मी खूप वेळा फिरलो आहे, पण त्यावेळेचे ब्लॉग आलेले नाही आहेत. बिकॉज प्रॉब्लेम असा झाला की आपला हा GoPro किती वेळा बोलणार. आपण राईड चालू करू, आपण राईड नावाची. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता पनवेल टोलवेजवर. इथून आपलं जे मीटिंग पॉईंट आहे सगळ्यांचं, ते आहे कळंबोलीला जो मॅगडी आहे तिथेच आहे. सो हा ब्रिज चढून त्याच्यानंतर जो पुण्याला ब्रिज तो आपला चढता, त्याच्या बाजूलाच आपला मीटिंग पॉईंट असणार आहे. सध्या मला थोडंसं लेट झालं आहे. मी कधी लेट जात नाही, आज लेट झालं आहे कारण काही गोष्टी होत्या. ते मला रेनकोट आणि हेम सगळं त्या बॅगमध्ये ठेवायचं होतं, टॉप बॉक्समध्ये. त्यामुळे थोडा उशीर झाला. परत आपल्या देशाचा, आपला अभिमानाचा फ्लॅग, झेंडा आपल्याला लावायचा होता आपल्या गाडीला, त्यामुळे थोडासा उशीर झाला. सो आजचा उशीर हा थोडासा ठीक आहे असं मला वाटतंय. सो बघू आता, फक्त सर तिकडे काय बोलले नाही पाहिजेत. बाकी तर काय, लाईफ सुंदर आहे, राईड चालू आहे, बस अजून काहीच पाहिजे. फक्त हा GoProने साथ दिले तर पूर्ण आयुष्य सुखी होऊन जाईल माझं, मला असं वाटतं. बस आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. आता आय थिंक हा एक ब्रिज मारायचा आहे, देन आपण आलोच तिकडे. सो तिकडे पोचू, बघू किती जण. बहुतेक माझ्या मते तर आहेत ना, त्या ग्रुपमधून आपण 40 जण जाणार आहोत. सो मजा येईल. देखते हैं फिलहाल क्या अपना होता है हाल, ना हो जाए हम बेहाल. नहीं, बेहाल तो नहीं होंगे बे, मनहूस कुछ भी मत बोल. तो चला भेटू आता, डायरेक्ट पोचतो मी. त्यांचं आता बघा आलोच, मीटिंग पॉईंटला आलोच आहे आपण. बस तिकडे नाही जायचं आहे आपल्याला. बघा समोरचा जो ब्रिज आहे ना, तिथे नाही जायचं आहे. इथे बाजूला जे हा ब्रिज आहे ना, हा काय बोलतात, हा स्कायवॉक आहे ना, स्कायवॉक टाईप, त्याच्या बाजूला तिकडे आपला मीटिंग पॉईंट असतो. तर तिकडे जाऊ. बघू आता, खूप सारे रायडर आले असतील. सो चलो चलते, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. तोपर्यंत असंच राहणार व्हिडिओमध्ये, क्याही होगा तुम्हाला. सुदेश सर, हाय. हे सिद्धेश सर, हां. हे अभिमन्यू सर, राईड लीडर आहेत आपले. आणि हे यांची MT-15. हां, एक्स आर्मी ऑफिसर. हो, अख्खा गाड्यांचा ग्रुप आहे, लांब लचक आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. इथं गाड्या बघा किती आहेत आज. ये देखो अपनी इंडिपेंडेंस राईड, इंडिपेंडेंस डे राईड. मिलना नहीं, कुछ नहीं, पहले डायरेक्ट लकी है उसको थोड़ा सा गाड़ियाँ देखो वहाँ कितनी.
करके विल प्रोसीड टू द रिसोर्ट और जो भी आगे का इंफॉर्मेशन है वहाँ पे वो लोग शेयर करेंगे। एंड सेकेंडली वेरी काइंड रिक्वेस्ट टू एवरीवन, ये एक रेसिंग इवेंट नहीं है। आपका कितना भी बड़ा सीसी का बाइक हो, आप कितने भी बड़े रेसर हो, आज का अपना एम है टू शो पब्लिक द डिसिप्लिन। द डिसिप्लिन वी हैव टू शो एवरीवन कि भाई राइडिंग जिसे कहते हैं, नॉट वी आर नॉट द रेसर्स। कम सीसी वाली बाइक्स भी है, ज़्यादा सीसी वाली बाइक्स भी है। वी हैव टू मेक श्योर कि लीड के आगे नो मैटर वॉट बाइक यू राइड, नो मैटर हाउ स्पीड यू कैन राइड, लीड के आगे कोई नहीं जाएगा। इज दैट क्लियर टू एवरीवन? और आज लीड में राज भवानी है। तर मित्रांनो, आपण आता निघालेलो आहोत आणि समोर एवढा ग्रुप बघू शकता. पाठी पण बघा आरशात दिसतंय. तर खूप मोठा ग्रुप आहे, म्हणजे ऑलमोस्ट त्याने सांगितलं 250 रायडर्स आहेत. म्हणजे चार ग्रुप एकत्र येऊन ह्या इव्हेंट आपण करतो आहे. सो 250 प्लस बाईक्स प्लस रायडर्स एवढे सगळ्यात. सो मजा येईल आजच्या राईडला. आणि आज काही म्हणजे जास्त मोठी पण राईड नाही आहे, छोटे शॉर्ट राईड आहे बोलतात. आणि त्यांनी आधीच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कोणीही कोणाला ओव्हरटेक जास्त करणार नाही. म्हणजे डिसिप्लिन फॉर्मेशन त्यामध्येच आपण चालणार आहोत. म्हणजे रॅश ड्रायव्हिंग नाही करायचं आहे किंवा असं नाही करायचं आहे की ज्याने आपल्या ग्रुपवर बोट दाखवलं जाईल. बस सेफ राईड करायचं आहे, इझी आणि वन साइड. तो चलो निकलते हम. लहरा दो लहरा दो लहरा दो गर्दिश में फिर अपनी का परचम लहरा दो लहरा दो लहरा दो लहरा दो लहरा दो. ते बघा सिग्नल, बघा सिग्नल नुसतं आपल्या ग्रुपनेच भरणार. हे बघा BMW 456 भी बोका. ये देखो, ये देखते रहो भाई साहब. आणि मित्रांनो, आता आपण चौक म्हणून आपल्या ज्या कर्जतला आपण आत जातो, जसं आपल्याला माथेरान जायचं असेल तर चौकाच्या पुढून जर आपण लेफ्ट मारतो तिथे आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. म्हणजे आता खूप आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही 30 मिनटं झालीच, अर्धा तास झाले असेल आम्ही कंटिन्यू चालतो आहे. म्हणजे थोडंफार थांबत बिकॉज खूप सारे रायडर्स आहेत. सो असं आहे की एक ठिकड्यात दुसरा टोकाला म्हणजे 1 किलोमीटरपर्यंतच आपला काय बोलतात तो ताफा असेल मोठा का मोठा. तर एवढे सारे बायकर्स आहेत. आणि मगाशी जो BMWचा जो ग्रुप गेला ना, हा लाजवाब यार. अपनी पसंदीदा उसमें थी एक, तो अपने दिल के बहुत करीब है, पर ये नहीं पता कि वह आएगी कब. तो देखते. आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल, मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये आले असेल, कॅप्चर झाले असेल तर, ती होती BMW 1215. आता तर 1300 पण आली. आणि ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की ह्याच्या आधी आपल्याकडे हिमालयन होती, ठीक आहे. आणि ती त्याच्या आधी मला ना बाईक जास्त यायची ना, किंवा बाईक मी जास्त रस्त्यावर चालवलेली नव्हती. सिद्धाची बुलेट होती मी चालवायचो, बट काय माहिती का मला ना कॉन्फिडन्स येत नव्हता. आणि मी गाडी पण बुक केलेली, कोणती पण हिमालयन बुक. तर हिमालयनचा तर विषय असा झाला की हिमालयन आता मला भीती होती की बाबा ही तर 350 cc, ही ते किती 411 cc, जमेल नाही जमेल, त्यात ते एवढी मोठी, त्यात ते ॲडव्हेंचर. सो तेव्हा मी बोललो सिद्धाला की बघ त्या काकाकडे हिमालयन आहे, ते घेऊन ये, मी एकदा ट्राय मारतो, जमली तर ठीक, नाही तर मग काय जे आपल्या इथे तिच्यावर शिकावं लागेल. आणि जी मी हिमालयन चालवलेली पहिल्यांदा ती ही बघा, ही जी आपल्या पुढे चालते, हे देख, हे आहे सिद्धेशचे काका. त्यांचं स्वतःचं डॉग कॅनल पण आहे. आणि तुम्हाला त्यांची बाईक दाखवतो, थांबा, ते जरा लेट पुढे चाललेत. आपल्याला फॉर्मेशनमध्ये जायचं आहे. मौका मिलेगा तो हम ज़रूर बताएंगे, मौका मिलेगा तो हम बताएंगे, हमने कौन सी बाइक चला थी उस समय, मौका मिलेगा तो हम बताएंगे, भी कौन सी बाइक चलाई थी हमने, मेरे सामने जो जा रही है वो चलाई थी हमने,
पर कैसे दिखाऊं मैं आपको, क्योंकि वो नहीं रुक रहे। तो थोड़ा सा मैं भगाता हूँ मेरी बाइक को, और मैं दिखाता हूँ आपको वो बाइक, पर वो हमको ना रास्ता दे रहे जाने को। वो है वो हमारे सामने, वो हिमालयन जा रही है, ये देखो वो बाइक कैसे लग रही है। अरे काय येडा वेडा झाला का रे तू? काय काही उगाच आपलं येतंय तोंडाला बडबड बसतोय. देवा हे कसं सुचतंय कसं सुचतंय नाही मला माहिती. उगाच आपलं मी काहीही बरळत चाललोय आणि तुम्ही पण ऐकत चाललाय. काय बोलायचं तुम्हाला आता? बाईक दाखवतो. हे रे हे आहेत त्यांचं डॉग कॅनल आहे स्वतःचं. म्हणजे ते जे मोठमोठे जे असे कसं होतं कस्टमर असतात जे आउट ऑफ इंडिया जातात, त्यानंतर मग त्यांना डॉग ठेवायचे असतात. तो ते आधी ट्रेनिंग द्यायचे, आता त्यांनी बंद केले बोलतात. ठीक. सो ही गाडी आपण चालवली. देखा ऐसा गावात काय नाही बोललो रे देवा माझे, की क्या हो रहा है बेटवा, ऐसा क्यों हो रहा है हमको नहीं पता. ह्यांचं झेंडा ना असा हे झालं, रोल झालं, रोल रोल रॉक अँड रोल. सोनी आहे तू मेरे दिल में आज. बघा इथं विमान आहे. आईच्या गावात विमान रे विमान. गो भे माझे ह्याच्यात गेलो पाहिजे विदाऊट तिकीट, फुल टाइमपास. नुसता काढा विमान चला गावाला. ना ट्रॅफिक ना खड्डे ना काय ना काय ना काय. आणि भाई हा रोड म्हणजे ना काय सांगू तुम्हाला, हा लाजवाब रोड आहे बाबा. मक्खन रे मक्खन. इथे गाडी चालवायची आहे ना मजाच वेगळी आहे. ते काका बघा कसे रॉंग वेने चालले ना, गोळ्या घातल्या पाहिजे अशा काके बोलल्या. अशा घ्यायच्या गोळ्या आणि डायरेक्ट ठपा ठूप ठाप ठूप. तुम्हाला वाटतंय तो जेंट्स आहे, तो जेंट्स नाही, त्या ताई आहेत आपल्या इदा ताई, समजे. खूप चांगल्या रायडर आहेत. इदा त्यांचं नाव आहे. त्यांनी खूप सारे एक्सपिरियन्स त्यांचा शेअर केलेला लास्ट टाइम जेव्हा हे झालं तेव्हा. त्यांच्या आय थिंक भावाने सपोर्ट केलेला त्यांना, म्हणजे बाईक वगैरे त्याच्यासाठी. नंतर माझा 390 आहे, खूप चांगलं झालं होतं. ताई वन साईड गाडी चालवते आपली. सो असा काहीसा विषय. देवा प्लीज गोप्रो माझा चांगला चालू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना. बाकी काय माझा विषय नाही आता. आणि काय बोलू देवा, तुला खूप खूप धन्यवाद. आज पाऊस नाही, राईड एकदम सेफ चालू आहे, मस्त चालू आहे. बाकी काय ना, मी सगळे गिअर्स घातले, सगळ्यांनी गिअर्स घातले. आता काय होतं ते पाऊस आला की मग परत ते मग त्याच्यावर ते रेनकोट घाला, मग हेम घाला आणि तेम घाला. ते 1000 नखरे असं, ते 1000 नखरे कोण करत बसत. आणि खूप दिवसानंतर मी बोलतोय आता काहीतरी सुचतंय मला. असं ठीक आहे, पण आधी मला काय सुचत नव्हतं, त्यामुळे एवढा मी वेळ गप्प होतो. जेव्हापासून मी BMW बघितली तेव्हा माझं थोडंसं सुचायला लागलं. तर सुचता असं सगळं आपल्याला समजतंय आणि आपण असं बोलतोय थोडं थोडं. सो आणि आपल्या ह्या गाडीवर आहे ना बाबा मी जाम मॉडिफिकेशन केलं आहे. समोरच बघू शकता तुम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे, अख्ख्या भारताचे बोलायला काय हरकत नाही बाबा. म्हणजे एक सांगतो, आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम असतो, कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या. सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना असे लांब फेकल्या जातात, कुठेतरी कचऱ्याच्या डब्यात फेकल्या जातात असं वाटतं ते प्रॉब्लेम. तो खूप भारी वाटतं. क्या खूब लगती हो, हे गाणं फक्त मला ते BMW ला बघितलं तेव्हा खूप आठवलं. आणि हिला बघून तुम्ही बोलतो. हां फक्त हिच्यात आहे, मला ह्याच्यात ना ॲडजस्टेबल सस्पेन्शन पाहिजे होते. यार सस्पेन्शन आहे गाडीला फाटफूट आपटते, त्यामुळे ना पाठीचा जो मनका आहे त्याच्यामुळे थोडासा असा फाट करून असं थोडंसं लागतं, पण ठीक आहे. तेव्हा मला आहे ना ते BMW 1250 वालं ते गाणं आठवलं. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. वो गाना मुझे याद आता है जब उसको देख के. तो बघा साइडलिंग वगैरे करतात मस्त. हा हम वो नहीं कर सकते. आता तुम्ही बोलाल का नहीं कर सकता तू, वही तुझ्याकडे पण ॲडव्हेंचर गाडी है. हम नहीं कर सकते बिकॉज मेरे पीछे पिलियन बेटा है भाई. और ये क्या बताए आपको कैसे मैं झेल रहा हूँ. इतने बड़ी मेरे पास एडवेंचर गाड़ी है और मैं नहीं कर रहा हूँ ये साइडलिंग, ये दुख दर्द पीड़ा मैं ही समझ सकता हूँ इसको. और क्या कह सकते हैं. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा.
ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. येस. वाव वाव. नदी पहिल्यांदा कुठेतरी नदीमध्ये क्लिअर पाणी बघितलं. त्या वाशी बिशीच्या नदी आहेत ना तिथे नदी कमी आणि काय बोलतात हे जास्त आहे आपलं काय बोलतात गटराचं पाणी वगैरे खूप जास्त आहे बाबा. ते गटराचं पाणी नाही बोलू शकत, ते कारखाने एवढ्या फॅक्टरीत ना तिथे, त्यामुळे थोडं तिथे खूप प्रॉब्लेम होत आहे. ते आपण जरा थांबलेलो, सगळे रायडर सगळे आले की नाही ते सगळं चेक करत आहे. ते चेकिंग झाल्यानंतर आता आपण पुढे चाललो आहे आणि आय थिंक आता इथून जास्त लांब नसेल, इथून आता खूपच कमी अंतरावरती असेल ते ठिकाण जिथे आपल्याला जायचं आहे. तर बघू आता किती वेळ लागतो इथून तिकडे जायला एकंदरीत आपल्याला. इथून आपण चाललोय ब्रिजच्या आतून. हा आता सायलेन्सर पाहिजे ना. भुंग 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 भुंग. जाऊ द्या सध्या तरी तोंडानेच काढू आवाज, कारण जर सायलेन्सर जर आवाज काढला तर पोलीस आपल्या कानाखाली आवाज काढतील, बाकी काय नाही. बाकी हे रस्ते चालतील आपल्याला. या रस्त्यांची तर मजा वेगळी आहे बाबा. हे असे रस्ते म्हणजे जीव की प्राण आहे भाई आपला. हे असे रस्ते मला लय आवडतात. असे जरा खड्डे पडलेले वगैरे, फक्त पाणी नाही पाहिजे त्याच्यात, मग समजत नाही ना केवढा खड्डा आहे म्हणून, बाकी काय नाही. आणि आय थिंक आहे ना, मी जर चुकीचं नसेल तर हा ना पाली मार्ग जायचा रस्ता आहे. म्हणजे इथून पालीला आपण जेव्हा म्हणजे कोकणमध्ये कधी जातात त्याच्यामध्ये पालीवरून जातात, तो आय थिंक हाच रस्ता वाटतं. कारण मी जे व्हिडिओ बघितले आहेत ना आतापर्यंत त्याच्यावर मला हाच वाटतं. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जरा हा वाला तर रस्ता आहे का पाली जाताना, कारण मी पण आता गणपतीला जाताना गाडी घेऊन जाणार आहे. सो तुम्ही माझ्याबरोबर असाल कारण आपण ब्लॉग बनवणार. सो आम्ही जेव्हा ब्लॉग बनवतो तेव्हा मी एकटा नसतो, तुम्ही सगळे माझ्यासोबत असते. तर मला काय जास्त टेन्शन येत नाही भाई. अपनी पब्लिक अपने साथ येतो फिर क्या बात आहे. मी कधी गेलो नाही रोडने, आणि कारण रात्रीचं तर इथे जाऊ नये असं बोलतात. बघणार आधी कोणाचे ब्लॉग सांगायचं, खूप लोक आधी जातील. सो तिथला रस्ता कसा आहे काय आहे त्यानंतरच मग पुढचं पाऊल टाकेन असं. बघा मित्रांनो रस्ता बघा, गावठी याद आ गई क्या. आता तर खरंच नक्कीच आठवण येईल तुम्हाला. बघा गाई आहेत आपल्या. बरोबर असं वाटतं गावी चालले. पहिले एवढे ह्या सगळ्यांना घेऊन गावाला गेलो होतं, गावाला हेडेच होतील रे. आणि पहिली गोष्ट एवढ्या सगळ्यांना घेऊन गेलो त्यांना ठेवायचं कुठे, हा पण मोठा विषय. एवढ्या मोठ्या गावचं घर नाही आपलं की एवढी माणसं एकाच घरात आपल्या राहतील बाबा. मला असं वाटतं आपले ते चोंडे असतात ना चोंडे, त्याच्यामुळे तंबू ठोकायला लागेल आपल्याला. तंबू ठोकून मग यांना राहायला दिलं पाहिजे असा विषय होईल. हो 4 व्हीलर बघा भरती जोरात आली ह्याच्या आईच्या गावात. हे भाई हळू ना जरा, एवढ्या गाडी स्पीडने आणतो तू, त्या टर्निंगला टर्न मारतोय जरा आरामात. तर मित्रांनो इकडे आपल्याला ॲक्च्युली यायचं आहे. हे बघा नेचर ट्रेल्स, इथे जायचं आपल्याला. तरीच गाड्या इथे थांबवल्या काय यांनी. मी बोला काय झालं विषय, काय झालं बघा काहीतरी लपडी झाली. हा नेचर ट्रेल्स इथे आपण आलेलो आहोत. हे बघा नुसतं चालले आहेत नुसत्या गाड्या रे गाड्या. देवा रे देवा किती ते गाड्या ह्या चालल्या ही तरी देवा. चला आत घुसा आत घुसा. बघा इथे आपण आलेलो सगळेजण चाललेत. पुढे आता फ्लॅग होस्टिंग आहे तिथे जाऊया आपण. चला सगळ्यांनी. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जनकी तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की
Thank you guys. Thank you. Guys, whosoever wants to experience the helmet, the whole range of Ignite, we have an experience center there. You can go there, try it, look at it, admire it, and enjoy the entire event. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! त्याचा नाश्ता इकडे फुलवाला फ्रीवाला. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून आता मस्त बसलो आहे खाली. यार दिल की जान नहीं खडी थी वो ते ZX यार. हा वन साईड नवीन बाईक होती. मजा आली तिला बघायला. नुसतं तर एक फोटो बिटो काढला आलो मग वरती. सध्या ती आपल्या लायकीच्या बाहेर आहे ती, त्यामुळे आपण ते काही घेऊ शकत नाही. मग आपण ते मग अशी फ्लॅग होस्टिंग केलं तिथेच थोडं आपण येऊन बसलो. जरा शांत वाटतंय. या मुंबईला नुसतं या बिल्डिंगमधून जरासं शांत बघा किती शांतता आहे. शांतता दाखवू शकत नाही, शांतता बघू शकता तुम्ही. बस दाखवणार कसं ना, म्हणजे ऐकणार कसं तुम्ही ना. सो मजा आहे. तिथे जरा गाणी लागलं आहे. बस माझं एवढी सुरूप आहे की ह्याची फक्त कॉपीराईट माझ्यावर आली नाही पाहिजे. जर माझ्यावर कॉपीराईट आली तर कट करेन, एवढं काय त्यात. ठीक आहे. आता बघू इथे काहीतरी इव्हेंट आहे 2 वाजेपर्यंत बोलले. मग 2 इव्हेंट करू आणि मग नंतर निघू आम्ही. चलो फिर भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. सगळ्यांना येऊ द्या कारण आता सरळ इथे बघा इथे कोणच नाही म्हणून. बाय बाय. Helmets and thank you Adventura for arranging and One Life Ride. Thank you very much for inviting us, collaborating with us, and it's a very beautiful event. And thank you all the riders for making it happen. So thank you for that clap. मराठी कम्फर्टेबल आहे सगळ्यांना. मी पुण्याचा आहे ना, तर मराठी थोडी आम्हाला कम्फर्टेबल राहील मराठी. तर थँक्यू सगळ्यांना. आणि आमचा फुल थ्रॉटल रायडर्स क्लब आहे. पुणे आणि मुंबई मिळून आमचा ग्रुप आहे. आणि आमचा ग्रुप मेनली मुंबईचे जास्त रायडर्स आहेत, पुण्याचे कमी आहेत. पण वी आर एस्टॅब्लिशिंग इट अँड वी स्टार्टेड इन रिसेंटली इन 2023 फ्रॉम ऑक्टोबर. Hope we'll get all the support and all the love from you guys. Thank you. नमस्कार मित्रांनो, आपण आज घरी आलो आहे. आज म्हणजे आलो कालच घरी. आणि ॲक्च्युली आपल्या ब्लॉगची एंडिंग मी आज करतो आहे घरी येऊन. कारण काल असं झालं की गोप्रोची बॅटरी तर मी तिकडे गेलो तेव्हा ड्रेन झाली पूर्ण. आणि माझ्याकडे एकच बॅटरी आहे. सो मी खूप सारे जुगाड करतो आहे अजून की गोप्रोला वेगवेगळ्या पद्धतीने आपण 24 तास चालू ठेवू शकतो कसं ते बघू. लवकरच मॉडिफिकेशन येईल. डोक्यामध्ये 2-3 आयडिया आहेत. एक इम्प्लिमेंट झाले पाहिजे बस, बाकी काही विषय नाही. आणि मग काल नंतर मग तिकडे असं सगळं सीन होतं की प्रत्येक 6 ग्रुप आलेले, 6 ग्रुपचा एक ॲडमिन तिथे येणार, आपल्या ग्रुपबद्दल सांगणार सगळं. ते ब्रीफिंग वगैरे झालं. त्यानंतर मग मी तिथून निघालो. पण त्याच्या आधी आम्हाला जिथं आपण बघितलं तर हेल्मेटची जी काल ओपनिंग होती त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि खूप त्यांनी काय काय दिलं आहे आपल्याला बघू इथलं. पहिलं तर बघा आमच्या ग्रुपचा फ्लॅग आहे. आपल्या ग्रुपचा तो आता मी लावेन गाडीला जेव्हा राईडला जाईन किंवा कुठेही जाईन तेव्हा लावलेलं असेल. आणि आपल्याला जी राईड स्पॉन्सर होती त्यांनी आपल्याला हे बॅग आहे इग्नाईट. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे वेट थांबा हात पण दुखायला लागला. इच्छा आहे आता रुको रे बाबा. अरे इसके अंदर का माल काय आहे अबे. आणि त्यांनी आपल्याला आता मायक्रोफायबर कपडा दिलेलाच आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांनी बॅचेस दिले त्यांचे. हा एक दिला आहे त्यांचा इग्नाईटचा बॅच आहे. आणि हा एक आहे तो इंडियाचा बॅच आहे तो. आणि एक किचन दिलं आहे छोटासा. त्याच इग्नाईटचा जो लोगो आहे तसाच दिलेला आहे किचन. आणि अजून काय ते एक स्टिकर दिलेलं आहे त्यांचं इग्नाईटचं. तुम्ही आमच्या विंडशीला लावा किंवा तुमच्या टॉप बॉक्सला लावा, कुठे लावा तुमची मर्जी तिथे तुम्ही लावू शकता. सो असं एवढं सगळं मी घेतलं. आणि मग आम्ही निघालो. मग आलो घरी आलो तर काल एवढं माझी ताकद नव्हती मी परत ब्लॉग शूट करणार एडिट करणं. आणि आज चाललं ॲक्च्युली मी गावी. ट्रेनमध्येच हा ब्लॉग एडिट होईल तुम्हाला समोर येईल. आणि खरं खूपच 2-3 महिन्यांनी ब्लॉग होते. बट झालं आहे असं नाही की म्हणजे गोप्रोचा ब्लॉग होतो. मी खूप वेळा ट्राय केलं की मी 2 वेळा ट्राय केलं ब्लॉग बनवायला. होतं असं की गोप्रो रिपेअरिंग फाईल म्हणून काहीतरी येते असा विषय झाला त्याचा. बघू मी सॉल्व करेन आणि चांगले कंटेंट तुमच्या भेटीला घेऊन येईल. सगळ्यात मोठा कंटेंट येणार आहे ते तुमच्या जवळ लवकरच. तो म्हणजे भांडूप 2
अखेर आपले परत कोकण राईड आपले गणपती उत्सव निमित्ताने आपण जाणार आहोत गावी. सो ती एक राईड येईल. आणि जो मागची राईड होती भांडूप वगैरे गणपती दिलेला हा काय प्रतिसाद दिला तुम्ही. काय माझ्या मते 5.5 or 6K व्ह्यूज गेलेले आहेत. थँक्यू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट थँक्यू सो मच फॉर द 400 सबस्क्रायबर. हे तुमच्यामुळे पॉसिबल आहे. तुम्ही नाही मी असा विषय. सो लवकरच हे 400ला आपण 400K करू. आता तुम्ही बोलाल अरे येड्या अरे व्हिडिओ टाकतर आपण करू. येस व्हिडिओ येतील लवकरच येतील. आणि थँक्यू वन्स अगेन परत एकदा पुन्हा एकदा तुम्हाला की 400 सबस्क्रायबर झाल्याबद्दल. सो लवकर 1K करू. आणि 1K झालं तर मी विचार करते काहीतरी गिव वे मी करू शकतो. पण लवकर जर 1K झाले तर बघू. चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल मी लवकर गिव वे करू छोटंसं ठीक आहे. सो तर डोक्यात आयडिया आहे त्याच्याकडे टेन्शन घेऊ नये. त्या फक्त फेकम पाक करतो मी. असं काय करतो असं नाळ्यावर आहे आणि गरम होते खूप. आणि मी खिडकी वगैरे बंद केलेत कारण मग खिडकीला गँग 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 आवाज येतो. सो आता निघू. ॲक्च्युली आमची ट्रेन आता 12 वाजता. मित्रा होता आणि आपण चाललो आहे गावी थोडी पूजा आहे म्हणून. आणि मग निघणार मी लगेच संडेला परत रिटर्न कारण मंडेला परत ऑफिसला जायचं. सो ठीक आहे. थँक्यू आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल. लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.